नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण इथं बॅक नेकला डिझाईन कशी टाकायची ती बघायची। इथं अर्धा इंच सोडून आपण इथं बॅक नेकला डिझाईन करायची आहे। त्यासाठी मी हे दोन व्हाईट कार्बन पेपर घेतलेले आहेत। जेव्हा कार्बन पेपर ठेवायचे तेव्हा इथं आपण हे अर्धा इंच मार्जिन सोडून मगच डिझाईन करायची। तर मी ही एक डिझाईन बनवलेली आहे पेपरवरती। तर आता ती आपण या व्हाईट कार्बन पेपरच्या साहाय्याने त्याच्यावरती ट्रेसिंग करून घ्यायची आहे। आता इथं तुमच्याकडे जर ट्रेसिंग पेपर पावडर आणि असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने सुद्धा ती डिझाईन ट्रेस करू शकता। इथं माझ्याकडे नाही आहे तर मी इथं व्हाईट कार्बन पेपर वापरत आहे। तर इथं बघू शकता हे दोन्ही पेपर, कारण एका पेपरमध्ये डिझाईन बसू शकत नाही, त्यासाठी आपल्याला इथं दोन पेपर घ्यावे लागणार आहेत। तर व्यवस्थित अर्धा इंच मार्जिन सोडूनच डिझाईन त्याच्या खाली धरायची आहे, म्हणजे ती डिझाईन त्या मार्जिनमध्ये शिलाई मार्जिनमध्ये येणार नाही आणि आपली डिझाईन खराब होणार नाही। तर एकदम व्यवस्थित मध्यभाग करून ती जी आपण डिझाईन केलेली आहे ती कार्बन पेपरवरती ठेवून व्यवस्थित आता आपण ह्याच्यावरती डिझाईन करायची आहे। तर बघू शकता थोडंसंही इकडं तिकडं हलवून द्यायचं नाही, एकदम ॲक्युरेट अशी ती डिझाईन आली पाहिजे। तर मी सुरुवात करते इथून, एकदम सावकाश करायची। अजिबात खालचा कागद किंवा जो व्हाईट पेपर कार्बन आहे तो बिलकुल हलला नाही पाहिजे त्याच्यावरून। ही मी जी डिझाईन आहे ही आधी मी एका छोट्या म्हणजे एक त्यातलाच एक छोटा पेपर कट करून त्याच्यामध्ये पहिलं एक खालचं जे फ्लॉवर आणि त्याच्यावरचे जे लीफ आहेत ते करून मग त्याच्यावरती ती डिझाईन करून घेतली होती। त्याचा एक तुम्हाला व्हिडिओ नंतर मी तुम्हाला दाखवेन की कसं करायचं ते। आणि मग पूर्ण गळ्याला ही डिझाईन करून घेतल्यावर ह्याने काय होतं, तुम्ही डायरेक्ट केलं तर मग तुमचं एखादे फ्लॉवर छोटं येतं, एखादं फ्लॉवर मोठं येतं, एखादं लीफ थोडंसं लहान मोठं असं होतं आणि मग ती डिझाईन व्यवस्थित दिसत नाही। तुमच्याकडे जर ट्रेसिंग पेपर नसतील किंवा डिझाईनचं तुमच्याकडे पेपर नसतील तर तुम्ही अशी स्वतः डिझाईन घरच्या घरी बनवू शकता। स्वतःची तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन तुम्ही इथं बनवू शकता। तर बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर प्रकारे ही डिझाईन ट्रेस होईल। एकदम हळू अशा ह्याच्यामध्ये करायचं, त्याच्यावर जास्त प्रेस नाही करायचं, की कार्बन पेपरमध्ये आपण थोडंसं जरी प्रेस केलं तर त्याचं व्हाईट उठून जातं। त्यामुळं सावकाश असं त्याच्यावर जरी तुम्ही केलं तरी सुंदर डिझाईन उठू शकते। तर बघू शकता तुम्ही इथं असंच आपण त्या साईडला सुद्धा करणार आहोत। छान अशी डिझाईन होते ती। याचा फायनल लुक आता तुम्ही बघू शकाल। व्यवस्थित एकदम जर आपण कार्बन पेपर व्यवस्थित ठेवले तर डिझाईन इकडे तिकडे हलवून नाही दिलं तर डिझाईन एकदम व्यवस्थित येते। तर आता याचा जो फायनल लुक आहे तुम्ही बघू शकता कसं येतोय ते, एकदम छान असं ते उठतं। पण जर का तुम्हाला जर असं वाटत असेल, कारण कार्बनचं कसं असतं कधी कधी ते डार्क पण आपण जर उठत नाही तर तुम्ही कार्बन जे ट्रेसिंग केल्यानंतर डिझाईन ट्रेसिंग केल्यानंतर त्याच्यावरती जी आपण डिझाईन केलेली असती ती थोडीशी पुसट येते। तर तुम्हाला एकदम व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावरती आपल्याकडं जी ही पेन्सिल असते व्हाईट कलरची पेन्सिल, तुम्हाला दाखवते ती पेन्सिल, जी व्हाईट कलरची पेन्सिल असते त्यानं तुमचं जिथं कुठं कुठं पुसट असं उठलेलं असेल तिथं तुम्ही ही जी व्हाईट पेन्सिल आहे या व्हाईट पेन्सिलनं तुम्ही तिथं ते डार्क करून घेऊ शकता, कारण आपण ऑलरेडी त्याच्यावरती ट्रेस केलेले तर ते एकदम सुंदर येते। तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि ही जी प्रोसेस आहे तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।